मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात न बोलण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रवक्त्यांना आणि नेत्यांना निर्देश त्यांनी दिलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरे यांच्या विरोधात आणि मेळाव्याविरोधात कोणत्याही प्रकारची टीका न करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला आणि आता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। राज ठाकरेंच्या विरोधात बोलू नका असे आदेश प्रवक्ते आणि नेत्यांना एकनाथ शिंदे यांनी दिले। प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। तर एकनाथ शिंदेंनी हे महत्त्वाचे आदेश दिलेत, काय अधिकचे अपडेट आहे निकेश? नक्कीच उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईत झालेल्या विजय मेळाव्याच्या नंतर अनेक टीका आणि टिप्पणी जी आहेत ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावरती होत होते। मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील जे काही प्रवक्ते आहेत, जे काही नेते आहेत, त्यांना राज ठाकरे यांच्या विरुद्ध कोणतेही भाष्य न करण्याचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यांच्या विरोधात कुठलीही पोस्ट असेल, कुठलीही टीका न करण्याचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील कुठल्याही प्रकारचं वक्तव्य न करण्याचे निर्देश देखील त्यांच्या नेत्यांना दिल्याच्या नंतर आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना आणि प्रवक्त्यांना मग विजयी मेळावा असेल किंवा राज ठाकरे यांची जी काही भूमिका असेल त्यांच्या भूमिकेवरती किंवा त्या मेळाव्याबद्दल कुठल्याही प्रकारची टीका किंवा कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याचे निर्देश जे आहेत ते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रवक्त्यांना आणि नेत्यांना दिलेले पाहायला मिळत आहेत। नक्कीच निकेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।